विचार करा, काही लोक एकत्र येतात. सगळ्यांना मिळून एक मोठं ध्येय गाठायचं आहे. पण ते यशस्वी होतील की नाही हे नक्की कशावर अवलंबून असतं? याचं उत्तर एका शब्दात आहे: व्यवस्थापन. चला तर मग, आज आपण याच कृतीच्या कलेबद्दल म्हणजेच मॅनेजमेंटबद्दल सविस्तर जाणून घेऊया. हा एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, नाही का? फक्त काही लोक एकत्र आले म्हणजे ती टीम नाही होत. मग असं काय आहे, कोणता असा जादुई घटक आहे जो एका सामान्य गटाला एका जबरदस्त जिंकणाऱ्या टीममध्ये बदलतो? चला शोधूया. आणि याचं उत्तर आहे फक्त एक शब्द: व्यवस्थापन. हो, हेच ते महत्वाचे इंजिन आहे जे कोणत्याही गटाला ध्येय, रचना आणि योग्य दिशा देतं. याच संकल्पनेला आज आपण अगदी जवळून पाहणार आहोत. तर मग व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय? फक्त काही नियम आणि प्रक्रिया, की त्यापेक्षाही बरंच काही? खरं तर ही एक कला आहे, इतरांकडून काम करून घेण्याची कला. चला याची एक सोपी पण खूपच प्रभावी व्याख्या पाहूया. बघा, ही व्याख्या कितीतरी जुनी आहे, पण आजही तंतोतंत लागू पडते. व्यवस्थापन म्हणजे आपण स्वतः काय करतो हे नाही, तर आपण लोकांकडून काय करून घेतो हे महत्वाचं आहे. ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, जिथे माणसं एकत्र येऊन काम करतात. पण थांबा, व्यवस्थापन फक्त एवढंच नाही. जसं इथे दिसतंय त्याचे अनेक पैलू आहेत. ते सार्वत्रिक आहे, म्हणजे प्रत्येक संस्थेत त्याची गरज असतेच. ते नेहमी एका ध्येयाने प्रेरित असतं. आणि सर्वात महत्वाचं, ही एक कधीही न थांबणारी, सतत चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक यशस्वी मॅनेजरकडे एक खास प्लेबुक असतं. आणि हे प्लेबुक म्हणजे दुसरं काही नाही तर व्यवस्थापनाची 5 मुख्य कार्य आहेत. ही एक अशी सिद्ध चौकट आहे जी कोणतंही ध्येय गाठण्यासाठी वापरता येते. आणि ही स्लाइड बघा, किती छान दाखवते की ही कार्य एका सरळ रेषेत काम करत नाहीत, तर एका चक्रात फिरत राहतात. नियोजन, संघटन, कर्मचारी नियुक्ती, निर्देशन आणि नियंत्रण. प्रत्येक पायरी पुढच्या पायरीला ऊर्जा देते. आणि हे चक्र सतत फिरत राहतं, ज्यामुळे संस्था पुढे झेपावते. तर ही आहेत ती 5 महत्वाची कार्य. याला आपण एका प्रवासासारखा समजू शकतो. नियोजन म्हणजे प्रवासाचा नकाशा बनवणं. संघटन म्हणजे प्रवासासाठी लागणाऱ्या गोष्टी गोळा करणं. कर्मचारी नियुक्ती म्हणजे प्रवासात योग्य सोबती निवडणं. आणि नियंत्रण म्हणजे आपण नकाशाप्रमाणे चाललोय की नाही हे तपासणं. पण या सगळ्यात एक पायरी अशी आहे जी गाडीला खऱ्या अर्थाने सुरू करते. आणि ती पायरी म्हणजे निर्देशन. चला आता आपलं संपूर्ण लक्ष या सर्वात महत्वाच्या आणि कृतीयुक्त भागावर केंद्रित करूया. कारण ह्याच टप्प्यावर कागदावरच्या योजना प्रत्यक्षात उतरतात आणि खरं काम सुरू होतं. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर निर्देशन म्हणजे ॲक्शन मोड. बाकीची सगळी कार्य तयारी करतात, पण निर्देशन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतं. हे अगदी गाडीची चावी फिरवून इंजिन सुरू करण्यासारखं आहे. याची व्याख्याच सगळं काही सांगते. यात फक्त हे करा, ते करा अशा सूचना नाहीत, तर त्यासोबतच योग्य मार्ग दाखवणं, लोकांना कामासाठी प्रोत्साहन देणं आणि त्यांच्या कामावर लक्ष ठेवणं या सगळ्याचा समावेश आहे. थोडक्यात काय, तर हे पूर्णपणे लोकांशी संबंधित कार्य आहे. आणि एक गंमत अशी आहे की निर्देशन हे फक्त मोठ्या बॉसचं काम नाहीये. जसा हा पिरामिड दाखवतोय, संस्थेच्या प्रत्येक स्तरावर, अगदी वरपासून खालपर्यंत याची गरज असते. जिथे कुठेही एक वरिष्ठ आणि एक कनिष्ठ आहे, तिथे निर्देशन आलंच म्हणून समजा. तर मग एका चांगल्या मॅनेजरला प्रभावी निर्देशन करण्यासाठी कोणती साधनं लागतात? चला त्यांच्या टूलकिटमध्ये एक नजर टाकूया. या टूलकिटमधलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे प्रेरणा किंवा मोटिवेशन. ही ती आतून येणारी ऊर्जा आहे, जी लोकांना हे काम करायलाच हवं या विचारापासून हे काम करावंसं वाटतं इथपर्यंत घेऊन जाते. याशिवाय सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षाच करता येत नाही. दुसरं साधन आहे नेतृत्व, म्हणजेच लीडरशिप. आणि लक्षात घ्या, नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणं नव्हे, तर ही एक अशी कला आहे ज्यामुळे लोक स्वतःहून उत्साहाने ध्येयासाठी काम करायला तयार होतात. आणि तिसरं पण तितकंच महत्त्वाचं साधन म्हणजे संवाद, म्हणजेच कम्युनिकेशन. हा तो गोंद आहे जो संपूर्ण टीमला एकत्र बांधून ठेवतो. कारण स्पष्ट संवादाशिवाय सर्वोत्तम प्रेरणा आणि नेतृत्वसुद्धा अयशस्वी ठरू शकतं. आता बघा, निर्देशन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. जसे इथे दिसतंय, एकीकडे हुकुमशाही आहे, जिथे मॅनेजरच सर्व निर्णय घेतो, तर दुसरीकडे सल्लामसलत आहे, जिथे टीमचाही विचार केला जातो.
कोणती पद्धत योग्य आहे हे पूर्णपणे परिस्थिती आणि टीमवर अवलंबून असतं. बरं, आपण पाहिलं की निर्देशन म्हणजे काय आणि त्यासाठी कोणती साधनं लागतात. पण खरा प्रश्न हा आहे की हे सगळं इतकं महत्वाचं काय आहे? प्रभावी निर्देशनाने संस्थेला नेमकं काय मिळतं? याचे फायदे खूप मोठे आहेत. हे वेगवेगळ्या लोकांच्या प्रयत्नांना एका दिशेने आणतं, ज्यामुळे कामाचा वेग आणि दर्जा दोन्ही सुधारतो. संस्थेमध्ये एक प्रकारची स्थिरता आणि संतुलन येतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा संस्थेत मोठे बदल घडत असतात तेव्हा लोकांना एकत्र ठेवण्यासाठी निर्देशन खूप मदत करतं. थोडक्यात सांगायचं झालं तर निर्देशन म्हणजे एक पूल आहे. हा पूल आपल्या योजना आणि अंतिम यश यांच्यामधील अंतर कमी करतो. आणि या पुलाशिवाय आपल्या सर्वोत्तम योजनासुद्धा केवळ कागदावरच राहून जात आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. उत्तम निर्देशक जन्मानेच घडतात की त्यांना घडवलं जातं? म्हणजे हे एक उपजत कौशल्य आहे की सरावाने मिळवता येणारी कला? या प्रश्नाच्या उत्तरातच कदाचित व्यवस्थापनाच्या यशाचं रहस्य दडलेलं असेल. विचार नक्की करा.